मी मतदान केलं पण मला मालक हा, हे बघा त्यांचा मतदारसंघातला विषय आहे. तिथे महाविकास आघाडीचा प्रश्न येत नाही. असे प्रश्न बघा, तो त्या मतदारसंघातला मतदार आणि नेता यांचा प्रश्न आहे. अजित पवार जे बोललेले आहेत, तुम्ही मला विकत घेतलं नाही, हे ते ज्यांनी त्यांना मतदान केलंय त्यांच्याविषयी त्यांच्या ज्या भावना आहेत. आता त्याच्यावर काय रिॲक्ट व्हायचं हा मतदारांचा प्रश्न आहे ना. त्याच्यावर आम्ही कशा अश्लील टिप्पणी केलेली आहे. हा वेशाधारी बऱ्या मतदारांपेक्षा 2000 विकले जातात. आता कुठेतरी महायुतीमधल्या असे असं कोण म्हणालं? संजय गायकवाड विकले गेले म्हणजे कोणी विकत घेतले? आम्ही नाही घेतले विकत. याचा अर्थ ज्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे या महाराष्ट्रात, त्याचा पोलखोल या आमदारांना केलेला आहे. मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल, लोकशाहीला कोणी रखेल म्हणत असेल, संविधानाला कोणी गुलाम मानत असेल, आणि ते सत्ताधारी पक्षाचे आमदार, तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ही त्यांची जबाबदारी आहे. 2-2 हजारांना मतदार विकत घेतले आम्ही, आणि मतदारांना अशा प्रकारे अश्लील बोलणं, वेश्या बोलणं, या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे. आम्ही तेच म्हणतोय ना की मतदारांना विकत घेण्यात आलं. आता आज आपण पाहिलं असेल की कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी लाडक्या बहिणीच्या योजनेचं कसं ओझं आहे सरकारवर, 2 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे, आणि अशा प्रकारच्या योजनामध्ये सरकारवरती कसं ओझं होतं या संदर्भात आपली भूमिका मांडली आहे. म्हणजे 1500 रुपये देऊन तुम्ही मतं विकत घेतली, आणि आता तुम्हाला ते सरकारी तिजोरीवर भार टाकणं जमत नाहीये, तुम्हाला राज्य चालवता येत नाही, हे यातून स्पष्ट दिसतं. पण हे जे आमदार आहेत शिंदे गटाचे, त्यांचं वक्तव्य मी अधिक गंभीर मानतो. या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल, तर त्यांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. की तुम्हाला मतदार वेश्या वाटतात, त्यांचं मतदान तुम्ही पैसे देऊन घेतलं असेल, मी मान्य करतो. हा, तुम्ही त्यांना आता वेश्या म्हणताय, कोणी मी तुमचा गुलाम आहे का, सालगडी आहे का, असं अजितदादा पवार म्हणतायत. हे कसलं फ्रस्ट्रेशन तुम्हाला आलंय हे समजून घेऊ द्या या राज्याला.